हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे बघा, मला 4 साड्या आल्या आहेत पिको फॉलसाठी, तर तुम्हाला दाखवते. आणि ही 2 आहेत ना ब्लॅक कलरचे आणि दुसरे ग्रीन कलर बॉटन ग्रीन, ती सिल्कमध्ये, ते लास्टला घेते, तुम्हाला दाखवते. आता ही करून घेते, ही नॉर्मली आहे ते तसेच करून घेते. बाकीच्या 2 साड्या ना ते थोडंसं कपलं बॉर्डरवर ना वर्क आहेत ना, त्याचा एक्स्ट्रा पीस आहे ना तो राहिला आहे, तो दाखवते तुम्हाला पुढे जाऊन. आता हे पिको फॉल करून घेते. पहिले आहे ना पिको करून घेते एका साईडचे बारीक, तुम्हाला नेहमीप्रमाणे तसंच मी करते, मला तसंच आवडतं आणि ते तसंच बसते. की पाव इंचापेक्षा पण थोडंसं कमी आतमध्ये फोल्ड करून ना पिको करून घेते, कारण की ते सुंदर बसते आणि छान बसते. आणि दोन्ही साईडला लॉक करून घेते, असं सोडत नाही. आता कट केलं ना पटकन लॉक करून घेते तसं. त्याच्यानंतर 8 इंच नाही तर 10 इंच पुढे सोडून पिको फोल्ड करून घेते, सॉरी फॉल लावून घेते. हे बघा, मी फॉल लावून घेते, हे बघा. आणि तुम्हाला तर माहिती आहे की नेहमीप्रमाणे आपण फॉल लावतो, तसंच मी लावून घेतले. हे लावून घेते, हे बघा. फॉल लावून तर झालं आहे. आणि पाव इंच म्हणजे थोडंसं कापड आहे ना, पाव इंचच येते माझ्या तोंडाला. थोडंसं कापड आतमध्ये घेऊन फोल्ड करून ना शिलाई मारून घेते. एका साडीचा फॉल लावून झालं. आता ही दुसरी साडी ब्लॅक कलरमध्येच आहे, तर ह्याला काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. अजून 2 साडीला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगते. आणि नेहमीप्रमाणे इथं एका साईडला पिको करून घेते आणि मग फॉल लावून घेते, कारण की पदराला तर डिझाईन आहे आणि गोंडे असले की तिथं फॉल हे करता येत नाही, पिको मारता येत नाही. हे बघा, तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर आता फॉल लावून घेते. तर मला 4 साड्या आल्या आहेत, एकच कस्टमरच्या 4 साड्या आल्या आहेत, तर ते तुम्हाला दाखवते. मी असं का दाखवते तुम्हाला, तर तुमच्याकडं पण ती साडी आली तर तुम्ही कसं करणार, तर म्हणून तुम्हाला सांगते. तर तुमचं कसं करणार ते पण मला सांगा, नक्की सांगा. तर मी कशी करते पिको फॉल आणि फॉल कसे करते आणि पिको कसं करते ते तुम्हाला दाखवते. आधी ही दुसरी साडी आहे, तिसरी साडीला दाखवते. तर तेव्हा मला टाईम नाही भेटला म्हणून दुसऱ्या दिवशी घेतलं आहे मी. काय मैत्रिणी, तर माझ्याकडे एक साडी आली आहे पिको फॉल साठी. तर ती कशी सिल्क मध्ये तुम्हाला दाखवते. काल तुम्हाला 4 साड्या दाखवल्या, त्याच्यातले 2 पिको फॉल झाले आणि आता अशी आली. हे बघा, तुम्हाला हे बघा, इथं डिझाईन आहे. आणि इथून आता 10 इंच, 10 नाही तर 8 इंच सोडायचं आणि त्याच्यानंतर फॉल लावायचं. त्याच्यानंतर हे बघा, तुम्हाला दाखवते. हे असं आहे. असं तुमच्याकडे आलं तर तुम्ही कसं पिको फॉल लावता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी कशी लावते ते तुम्हाला सांगते, दाखवते तुम्हाला. तर असं आलं तर काय करायचं आणि कसं लावायचं ते तुमच्यावर शेअर करते. आता हे डिझाईन आहे, तर ह्या डिझाईनवर तर फॉल येणार. तर ह्या डिझाईनवर फॉल आला तर हा डिझाईन तर वाया नाही जायला पाहिजे. तर ते पण कसं करायचं ते पण तुम्हाला दाखवते आणि हे कसं करायचं हे पण तुम्हाला दाखवते. आणि नक्की बघा, स्किप न करता हा व्हिडिओ बघा. आता मी हे ह्याला फोल्ड करून घेते आणि त्याच्यानंतर हे आता हे कपला हे 2 इंचापर्यंत फोल्ड झालं ना. आता हे ना एवढा कपडा 2 इंचापर्यंत आतमध्ये फोल्ड होतो. हे बघा, हे असं लावायचं, फोल्ड होतोय म्हणजे हा ह्याच्या बरोबर येते. हे बघा, 2 इंचापर्यंत फोल्ड केलं ना आतमध्ये, तर ह्या डिझाईनच्या बरोबर येते. त्याच्यानंतर ह्या कॉर्नरला इथं फक्त पिको कसं मारायचं ते पण तुमच्यावर शेअर करते, नक्की बघा. आणि आता हे लेवलमध्ये करून घेते. हे वाकडे तिकडे आहे ना, हे लेवलमध्ये करून घेते. पहिले ना साईडून ना शिलाई मारून घेते, पिको करून घेते. त्याच्यानंतर सगळ्यात खाली आहे ना 3 इंच नाही तर 2.5 इंच सोडून आतमध्ये फोल्ड करून ना पिको करून घेतलं. हे बघितलं का? हे बघा, आतमध्ये घेतलं मी आणि त्याच्यावर पिको करते. आणि हे बघा, आतमध्ये 3 इंचपर्यंत आतमध्ये घेतलं आणि त्याच्यावर बघा 10 इंच नाही तर 8 इंच सोडून ना पिको लावून फॉल लावून घेते. आणि त्याच्यावर ना साधी शिलाई नाही मारायचं, पिकोचे जी आहे पिकोचीच मारायचं. आणि ती बघा, ती आतमध्ये फोल्ड केलं ना बरोबर ना त्या डिझाईनच्या लेवलमध्ये आली. तर डिझाईन गेली, डिझाईनच्या बरोबर लेवलमध्ये घेतली की बाद झालं असतं, म्हणून डिझाईन दिसायला पाहिजे त्या हिशोबाने मी तसं केलं आहे. आता ती दुसरी साडी पण तसंच आहे, ती काय दाखवली ती. आणि आता ही पण साडी हिरवी पण सेम तशीच आहे. आता मी हे पिको करून घेते, तुम्हाला दाखवते बघा. हे पहिले पिको करून घेते हे ना. आणि त्याच्यानंतर खाली आहे ना 2.5 इंच आतमध्ये घेते. 2.5 इंच आतमध्ये घेऊन ना त्याला पिको करते, म्हणजे ते लेवलमध्ये येणार.
आणि साडी आणि डिझाईनच्या बरोबर लेवलमध्ये पण येणार आणि कमी जास्त होणार नाही. आणि इथं बघा मी पिको करून घेते. आणि एकदम सिल्क साडी आहे बरं का, सरकते सारखी. हे बघा बघितलं का, सरकते. त्याला व्यवस्थित पकडावं लागतं, नाहीतर सुई निघाली तर बाद होते, म्हणजे फिनिशिंग छान येत नाही. म्हणून व्यवस्थित त्याला बघावं लागतं. त्याला 3 इंच आतमध्ये घेऊन ना पिको करून घेते. हे बघा, आणि तिथंच लॉक करते. तुम्हाला दाखवते बघा. हे बघा डबल लॉक करून घेते, कारण की परत शिलाई निघायला नाही पाहिजे म्हणून सुरुवातीला पण आणि शेवटला पण असं डबल शिलाई मारते, लॉक करून घेतो. आणि इथं का मागं पुढे करण्यासाठी नाही असते, म्हणून असं फक्त काढून परत डबल शिलाई मारावं लागते. तुम्हाला दाखवते. आता तुम्हाला बघितलं ना, हे आतमध्ये घेतलं तर कपलं 3 इंच आतमध्ये घेतलं तर बरोबर आता लेवलमध्ये येणार पिको, आणि खराब होणार नाही, व्यवस्थित लाईनीत येणार. आणि तुम्ही बघितलं सुरुवातीलाच बघा, तर मी 3 इंच आतमध्ये घेऊन त्याला पण पिको केलं आहे, तर मग बरोबर लेवलमध्ये येणार डिझाईनचं. आणि इथं बघा अर्धा इंच एवढं आतमध्ये घेऊन ना तर पिको करून घेते, फॉल लावून घेते. हे बघा, आणि साडी सरकते म्हणून दोन्ही हाताने व्यवस्थित पकडायचं त्याला. आणि 1-2 शिलाई मारल्यानंतर थांबून हे बघा मी करून घेते पिको. आणि जसं व्यवस्थित लाईनीत आलं ना तर आतमध्ये तर ते फोल्ड झालंच आहे, ते सरकणार नाही. बरोबर 3 इंचाचा आतमध्ये घेणार, पण दिसून पण येणार नाही. आणि तिथपर्यंत शिलाई मारली आणि खाली डिझाईन आहे झिगझॅगसारखं आहे, त्याच्या लेवलमध्ये घ्यायचं आहे. बघा मी त्याच लेवलला मी आतमध्ये 3 इंच आतमध्ये साडी घेऊन फोल्ड केलेलं आहे आणि शिलाई मारली. आणि तुम्हाला दाखवते, तुम्ही बघितलं असेल ना, अजून एकदा दाखवते बघा. तिथं थांबवली, त्याच्यानंतर ती डिझाईन झिगझॅग डिझाईन आहे ना, जो आपण मिऱ्या करतो ना, ते व्यवस्थित दिसायला पाहिजे, त्या हिशोबाने मी शिलाई मारून घेते. आणि झिगझॅग आपली पिको मारण्यासारखं, साधी नाही मारायची, पिको मारल्यासारखंच मारायचं. मी तसंच मारून घेते. तुमच्याकडे पण अशी साडी आली तर तुम्ही पण तसंच करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री